विद्यार्थी आणि पालक मित्र हो, नमस्कार. ऑल इंडिया कोट्यासाठीचे MCCकडून दुसरा राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यातील मेडिकल कॉलेजमध्ये MBBS, BDS अथवा नर्सिंगसाठी प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिली आहे. जे विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करू शकले नाहीत अथवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे पण त्यासंबंधीची रिक्विजिट फी भरली नाही, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने ते फी भरून आपली रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करता येईल. 5 सप्टेंबर 2024 ते 10 सप्टेंबर 2024 दुपारी 12 वाजेपर्यंत ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू राहील. विद्यार्थ्यांना पेमेंट फॅसिलिटी 10 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत उपलब्ध असेल आणि त्यानंतर 6 सप्टेंबरला MCCने सीट मॅट्रिक्स डिक्लेअर केल्यानंतर 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर रात्री 11:55 विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करता येणार आहे आणि 10 सप्टेंबरला 4 ते 11:55 या कालावधीमध्ये चॉईस लॉकिंग करता येणार आहे आणि त्यानंतर MCCचा रिझल्ट 13 सप्टेंबर रोजी डिक्लेअर होईल आणि विद्यार्थ्यांना 14 ते 20 सप्टेंबर 2024पर्यंत रिपोर्टिंग करावं लागेल. साधारणतः असं ह्या दुसऱ्या राऊंडचं टाईमटेबल आहे. आता ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये कोणते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात? एक, राऊंड 1मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे पण फीज पे केलेले नाही, त्यांना या राऊंडमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर फीज पे करून त्यांना आपली दुसऱ्या राऊंडची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करता येईल. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं नव्हतं पण दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, असे नव्याने रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. तिसरं की ज्या विद्यार्थ्यांनी केवळ गव्हर्मेंट कॉलेजेस आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीजसाठीच आवश्यक असलेली फीज म्हणजे ओपनसाठी 1,000 जी नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फीज आहे आणि 10,000 रुपये सिक्युरिटी मनी जी रिफंडेबल आहे. रिझर्वेशन कोट्यातील विद्यार्थ्यांनी 500 रुपये रजिस्ट्रेशन फी जी नॉन रिफंडेबल आहे आणि 5,000 रुपये सिक्युरिटी मनी जी रिफंडेबल आहे अशी भरली असेल. परंतु त्यांना आता जर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर असे विद्यार्थी आता डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी लागणारी सगळ्या प्रवर्गांसाठी 5,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आणि 2,00,000 रुपये रिफंडेबल सिक्युरिटी मनी भरून ते या प्रोसेसमध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी त्यांना काय करावं लागेल? आपल्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करावं लागेल, आपलं रजिस्ट्रेशन अनलॉक करावं लागेल, गव्हर्मेंट कॉलेज, सेंट्रल युनिव्हर्सिटी याबरोबरच डीम्ड युनिव्हर्सिटीच्या बॉक्सवर देखील क्लिक करावं लागेल. डीम युनिव्हर्सिटीसाठी असलेले रजिस्ट्रेशन फीज, सिक्युरिटी मनी पे करावी लागली की त्यांची रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होईल. ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 6 सप्टेंबर 2024 रोजी चॉईस फिलिंगचा ऑप्शन ओपन होणार आहे. MCCने सीट मॅट्रिक्स डिक्लेअर केल्यानंतर विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतील. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की कुठल्या कुठल्या कॉलेजला किती सीट्स कुठल्या कुठल्या कोट्यातल्या अव्हेलेबल आहेत, कुठल्या कुठल्या कॉलेजला कुठल्या कुठल्या प्रवर्गाची जी कट ऑफ आहे ती कितीपर्यंत गेलेली आहे, आपल्याला त्या ठिकाणी नंबर लागू शकतो का, विद्यार्थ्यांना आपली प्रेफरन्स लिस्ट तयार करावी लागेल आणि चॉईस फिलिंगच्या वेळी ती वापरावी लागेल. आता चॉईस फिलिंग कोणाकोणाला करायचं बघा. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2मध्ये सहभागी व्हायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना राऊंड 2मध्ये चॉईस फिलिंग करावा लागतो. पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी चॉईस फिलिंग केली असली तरी ती नल अँड व्हाईड होते, म्हणून दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांना नव्याने चॉईस फिलिंग करावी लागते. राऊंड 1मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली नाही अशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायचं आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये नव्याने रजिस्ट्रेशन केलेल्या स्टुडंट्सनी चॉईस फिलिंग करायचं आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे परंतु त्यांना अपग्रेडेशनसाठी जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी देखील पुन्हा नव्याने
दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायचं आहे. फक्त त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आत्ता जे कॉलेज मिळालेलं आहे त्यापेक्षा बेटर कॉलेजेसच त्यांनी आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकली पाहिजेत. आपल्याला जे कॉलेज नको आहे ते या लिस्टमध्ये बिलकुल टाकू नका, कारण सेकंड राऊंडचे नियम कडक आहेत. त्याच्यामध्ये समजा जर आपण ॲडमिशन घेतलं नाही तर आपली फीज फोरफीट होते. म्हणून आपल्याला हवं असलेलंच कॉलेज तुम्ही या सेकंड लिस्टमध्ये चॉईस फिलिंगमध्ये टाका. आता यानंतर 12 तारखेपर्यंत त्याची प्रोव्हिजनल लिस्ट तयार होईल आणि 13 तारखेला MCC आपल्या वेबसाईटवर त्यासंबंधीचा सीट अलॉटमेंटचा रिझल्ट डिक्लेअर करेल. विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झाल्यानंतर 14 ते 20 या कालावधीमध्ये त्या अलॉट झालेल्या कॉलेजला आपलं अलॉटमेंट लेटर आणि बाकी सगळे डॉक्युमेंट्स आणि फीजचं DD घेऊन ॲडमिशन प्रोसेससाठी जायचं आहे. त्यांना 14 ते 20 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये आपली ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करायची आहे. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सेकंड राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर काय सिच्युएशन असेल, त्याचे नियम काय आहेत या संदर्भात माहिती देणारा एक व्हिडिओ तयार करू. धन्यवाद.